एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी परतलाय। नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये 18 वर्ष राहिल्यानंतर गवळी बाहेर आलाय। गवळीची तुरुंगातून बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी तो पॅरोलवर अदनमधनं बाहेर यायचा। 2007 सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 76 वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला। अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव होतं। थेट दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना थेट गवळी भिडलाय। अरुण गवळी, छोटा राजन, दाऊद इब्राहिम यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं जातं। गुन्हेगारी विश्वात त्यांचा एक दबदबा राहिलाय। आज पूर्वीसारखं मुंबईत अंडरवर्ल्ड सक्रिय नाहीये। गुन्हेगारी टोळ्यांची ताकद देखील संपुष्टात आली। मात्र भायखळा, दक्षिण मुंबईच्या भागात आजही अरुण गवळीच्या नावाचा दरारा हे कायम आहे। अरुण गवळीच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळेकडे राजकीय जाणकार लक्ष वेधून आहेत। पुढच्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्याआधी अरुण गवळी बाहेर आलाय। अरुण गवळी भायखळ्यातल्या 3.5 लाख मतदारांवर प्रभाव टाकणार का अशी चर्चा देखील आहे। भायखळा हा अरुण गवळीचा बालेकिल्ला मानला जातो। अरुण गवळी तुरुंगात असताना त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने या भागातून महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आहे। अरुण गवळी स्वतः अपक्ष आमदार राहिलाय। 2004 साली चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून त्याने अपक्ष निवडणूक जिंकली होती। त्याआधी लोकसभा निवडणुकीत त्याने तब्बल 92,000 मतं मिळवली होती। कमलाकर जामसांडेकर खून खटल्यात तुरुंगात गेल्यानंतर अरुण गवळीचा तसा राजकारणाशी थेट संबंध राहिला नाही, पण त्याची मुलगी त्या भागातून सतत निवडणूक जिंकत आहे। गवळीच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे, पण आता शिवसेनेत 2 गट पडले आहेत। त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत गवळीची साथ कोणाला मिळते याची उत्सुकता आहे। कारण अरुण गवळी या भागात सक्रिय नसला तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात आहे। यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि भाजप या दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे। ठाकरे बंधूंचं या निवडणुकीत सर्वच पणाला लागलंय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत अरुण गवळी महायुतीला साथ देणार की महाविकास आघाडीला यावर अनेक राजकीय गणितं अवलंबून आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।